नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिषेक सुनील पंत खरेटे, हवामान अभ्यासक, मुक्काम पोस्ट धोतरखेडा, तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण या अगोदर जो अंदाज दिलेला होता दिवाळीच्या जेमतेम 2 दिवस अगोदर आपण जो एक अंदाज दिलेला होता की राज्यामध्ये 14, 15, 16 दरम्यान थोडं दक्षिण भागामध्ये पावसाचं वातावरण राहील, त्यानुसार एक अपडेट देतोय की काय झालंय की आजपासून थोडं दक्षिण भागामध्ये पावसाचं वातावरण आपणास बघायला मिळेल, दक्षिण भारतामध्ये असलेल्या कमी दाबाचा प्रभाव म्हणून। तर शेतकरी मित्रांनो, हा जो पाऊस आहे तो घाबरण्याचं असं कुठलंही कारण नाही, हा सर्वत्र नसणार आहे। हा फक्त मोजक्याच ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर तसेच इकडे पुणे जिल्ह्यामध्ये आणि नगरचा भाग घेत या भागामध्ये याचं पावसाचं वातावरण राहील। फार झालं तर नाशिकमधील सिन्नर या भागामध्ये याचं वातावरण पोहोचू शकतं। बाकी उत्तर महाराष्ट्रामध्ये हलकीशी ढगाळ परिस्थिती राहील, तसेच विदर्भामध्ये पण हलकीशी ढगाळ परिस्थिती राहू शकते। पण बाकी विचार जर केला तर याचा पावसाचं जे वातावरण आहे याचा मराठवाड्यामध्ये पण पाऊस नसणार, विदर्भामध्ये पण पाऊस नसणार आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पण पाऊस नसणार। उत्तर महाराष्ट्रामधील थोडं नाशिक जिल्ह्यातील खालचा जो भाग आहे, दक्षिणकडील जो भाग आहे, सिन्नरचा भाग झालं, या भागामध्ये थोडंसं वातावरण राहील। तर हा जो पाऊस आहे तो 14 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण भागामध्ये राहील। नंतर 17 तारखेपासून वातावरण हे संपूर्ण उघडीप बघायला मिळेल। थंडीची अतिशय जोरदार लाट येणार आहे 18 तारखेपासून। तर काय होतं शेतकरी मित्रांनो, आता एक आणखीन पुढील अंदाज देऊ, कारण की काय झालं की बरेच जणांनी टरबूज लागवडचा निर्णय घेतलेला आहे आणि काही जणांनी बी रोपे वगैरे टाकली सुद्धा आहे। तर खास त्यांच्यासाठी त्यांच्या म्हणण्यानुसार सर आम्हाला एकदा एक लांब पल्ल्याचा अंदाज आपण द्यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे। तसेच बरेच जणांनी कांदे रोपे वगैरे टाकले, त्यांनी पण काढणीला यावेळेस वातावरण कसं राहील याविषयी थोडा हा व्हिडिओ बनवण्यात येतोय। तो हा व्हिडिओ थोडा लांब असणार आहे, त्यामुळे आपण संपूर्ण व्हिडिओ बघावा अशी मी विनंती करतो। तर शेतकरी मित्रांनो, 25 नोव्हेंबरला काय होतंय की बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होतोय। तर हा जो तीव्र कमी दाबाचा पट्टा आहे तो साधारण 28-29 दरम्यान पश्चिम बंगालच्या दरम्यान धडकणार आहे। याचं तीव्र चक्रीवादळामध्ये पण रूपांतर होऊ शकतं, हे आपणास पुढे कळेलच। पण याचा प्रभाव जो आहे तो राज्यामध्ये थोडा ही जी दक्षिण मराठवाड्याची जी बाउंड्री आहे आणि थोडा पूर्व विदर्भाचा जो प्रदेश आहे या भागाला याची थोडीशी झळ पोहोचू शकते। तर जसं की आपण मागील अंदाजामध्ये एक सांगितलंच होतं की पावसा संपूर्ण बंद झालेला आहे आणि 26-27 दरम्यान राज्यामध्ये पावसाचं वातावरण हे आपल्याला पुन्हा बघायला मिळेल। तर ठीक त्यानुसार 27 ते 4 डिसेंबर दरम्यान काय होतंय की थोडं विदर्भाकडे हे वातावरण आपणास बघायला मिळेल। आणि आता आपण बघूया पुढील लांब पल्ल्याचा अंदाज। तर शेतकरी मित्रांनो, लांब पल्ल्याचा अंदाज आता आपण बघूया की नेमकं 2025चा मान्सून कसा राहणार आहे। तर आपणास सांगू इच्छितो की 2025चा मान्सून जसं मी मागील बरेच ग्रुपवर सांगितलं होतं की याहीपेक्षा दमदार राहणार आहे आणि तो लवकरच सुरुवात होणार आहे। ठीक त्याचनुसार आपणास बघायला मिळेल। तर त्याआधी आपण एकदा एक गारपिटीवर आणि थोडं अवकाळी पावसाबद्दलच्या वातावरणावर एक नजर टाकूया। तर शेतकरी मित्रांनो, डिसेंबरमध्ये काय होतं की 4 डिसेंबर ते 11 डिसेंबरमध्ये थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडं वातावरण ढगाळ परिस्थितीसोबतच हलक्या पावसाची शक्यता आपणास दिसत आहे। तर त्यानुसार आपण थोडं नियोजन करावं। त्या अगोदर मी एक आपणास मेसेज देण्यात येईलच, काळजी नसावी। तर काय होतंय की डिसेंबरमध्ये थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा भाग जो आहे या भागामध्ये थोडं पावसाचं वातावरण राहील। तर गारपिटीचा जर विचार केला तर थोडं हलकी शक्यता आहे, कारण की काय होते की त्याच वेळेस WD जो पश्चिमी विक्षोभ आहे याचं पण आगमन होत आहे। तर तो ॲक्टिव्ह राहील की पॅसिव्ह राहील यावर ते गारपिटीचं ठरवण्यात येईल। तर शेतकरी मित्रांनो, 4 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर पावसाचं संकट आहे, हे आपण लक्षात ठेवावे। तर आता आपण बघूया पुढील परिस्थिती। जानेवारी महिन्यामध्ये पण बराच वातावरण हे कोरडं राहील राज्यामध्ये, फेब्रुवारीमध्ये पण कोरडं राहील राज्यामध्ये, पण मार्च महिन्यामध्ये थोडं गारपीट सोबतच जोरदार पावसाची शक्यता दिसत आहे। जर लांब पल्ल्याच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर मार्च महिन्यामध्ये गारपीटची शक्यता जास्त दिसत आहे। मे महिन्यामध्ये थोडं जो उत्तर विदर्भ भाग आहे आणि जो खानदेश आणि उत्तर महाराष्ट्राचा जो उत्तरी भाग आहे म्हणजे धुळे झालं, नंदुरबार झालं, जळगाव झालं, तसेच बुलढाणा, अकोला, अमरावती या भागामध्ये थोडं मे महिन्यामध्ये वातावरण खराब राहील। तसेच खाली जो दक्षिण भाग आहे सोलापूर, सांगली, धाराशिव, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये थोडं मे महिन्यामध्ये वातावरण खराब राहील। मधातला जो भाग आहे
जो आपला मराठवाडा झाला, मध्य महाराष्ट्र झाला, या भागाला मे महिन्यामध्ये कुठलंही काळजी करण्याचं वातावरण नाही आहे. तर आता आपण बघूया जून 2025चा अंदाज. तर शेतकरी मित्रांनो, आपणास आठवत असेल की मी मागे मेसेजमध्ये सांगितलं होतं ग्रुपवर की यावर्षी मान्सून हा लवकर येणार आहे आणि आपल्या या अरबी शाखेमधनं पाऊस हा जोरदार देणार आहे. तर जून महिन्यासाठी एक आनंदाची अशी बातमी देतोय की हा जो आपला मध्य महाराष्ट्र आहे, अरबी समुद्राकडून जो लागलेला जो नेहमी कमी पावसाचा जो प्रदेश आहे, पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे, तो जून महिन्यामध्ये जोरदार बरसणार आहे. हे आपणास मी आजपासूनच सांगू इच्छितो. आणि जून महिन्यामध्ये मान्सूनचं आगमन हे एकदम लवकर होणार आहे. जुलै महिन्यामध्ये पण पाऊस हा चांगलाच राहील. फक्त थोडं काय होतं, जुलै महिन्यामध्ये विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी दिसत आहे. तर आता बघूया ऑगस्टमध्ये थोडं आपणास माहीत आहे की ऑगस्टमध्ये खंडाची परिस्थिती ही नेहमीच असते. तर यावर्षी पण सुद्धा पुढच्या वर्षी सुद्धा पण एवढा काही विशेष खंड नसणार आहे. खंडाची झड जी आहे फक्त ती मध्य महाराष्ट्राला मिळणार आहे आणि थोडं संभाजीनगर या परिसरामध्ये तसेच बीड या भागामध्ये थोडी खंडाची झड मिळणार आहे. तर पुढील महिन्याचा जर विचार केला तर ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा चांगला पाऊस आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही आपणास एक आनंदाची बातमी देत आहे की मान्सून 2025 हा या वर्षीपेक्षाही चांगला राहणार आहे. फक्त यावर्षी काय झालंय की जसं विदर्भामध्ये अतिपावसामुळे नुकसान झालं आहे, पुढच्या वर्षी विदर्भामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील आणि पर्जन्य छायेचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये आपणास जोरदार असा चांगला पाऊस जून महिन्यापासूनच बघावयास मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, ही झाली होती आतापर्यंतची आपल्या पावसाची माहिती. तर नेमकं उष्णता, तापमान कसं राहील 2025 मध्ये ते आपण एक थोडक्यात बघूया. तर काय झालं मित्रांनो, पुढील वर्षी जे आहे ते या वर्षीपेक्षाही 1.5 ते 2 डिग्रीने तापमान हे जास्त आपणास बघावयास मिळेल. उन्हाळ्यामध्ये खूप जोरदार अशी झड पोहोचेल. धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा.